नमस्कार. गोवा दूरदर्शन प्रस्तुत आजचे पाहुणे या सदरात आपणा सर्व गोयेकरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या मुलाखतीच्या प्रोग्रामला सुरुवात करतो. आज आपल्याकडे सुप्रसिद्ध कलावंत, नाट्यकलावंत सुहास सीताराम पाटील हे आलेले आहेत. सुहास सीताराम पाटील हे कलावंत असूनसुद्धा केंद्र सरकारच्या सेंट्रल एक्साईज आणि कस्टम या विभागात असिस्टंट कमिशनर, सहाय्यक आयुक्त म्हणून ते 38 वर्षाची सेवा त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि त्याच्यानंतर ह्या क्षेत्रातसुद्धा त्यांनी नाट्य क्षेत्रात वगैरेसुद्धा काम केलेलं आहे. तर ह्या दोघांची सांगड ते कशी घालतात या कार्याविषयी आपण त्यांच्याकडे माहिती घेऊया. चला तर सुरू करूया. सर नमस्कार. 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 सुरुवातीला सगळ्या गोवेकरांना माझा सादर प्रणाम. माझे गुरुजन ज्यांनी मला घडवलं, माझे सद्गुरू गोव्याचेच श्रीयुत वामनराव पै यांच्या चरणी विनम्र होतो. माझे दिंडोरी प्रणित सद्गुरू श्री मोरेदादा यांच्या चरणी विलीन होतो. त्यानंतर माझे गुरुमाऊली यांच्या चरणी विलीन होऊन आज आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर सर्वप्रथम तर मी तुम्हाला हे विचारेन की नाट्यक्षेत्राची आवड तर आपल्याला आहेच, पण अभिनय करणं किंवा अभिनय करण्याची आवड तुम्हाला अगदी लहानपणापासूनच म्हणजे शालेय जीवनापासूनच आपली याची सुरुवात झाली का? जरा सांगाल का त्याविषयी कसं काय? हो. एका खेड्यामध्ये माझा जन्म झाला. तेव्हा रस्ते नव्हते, नाटकं वगैरे पाहायला मिळायची नाहीत, पण प्रत्येक गावामध्ये हनुमान जयंतीला वगैरे नाटकं व्हायची आणि आम्हाला आमचे वडील ते घेऊन जायचे पाहायला. पण त्याच वेळेला मला असं कळालं की माझे वडील स्वतः संगीत नाटकामध्ये श्रीपात्राची भूमिका करायचे. मग कधी पाहायला नाही मिळालं मला, पण त्यांचं गुणगुणणं, नाट्यगीतं बोलणं मी ऐकलेलं आहे लहानपणापासून. आणि नाटकं पाहायला दूरदूरच्या गावात जायचो आम्ही, बैलगाडी घेऊन जायचं. आणि ती जी आवड निर्माण झाली ती कुठेतरी आत राहिली. आणि मग शाळेत गेलो आम्ही, जेव्हा हायस्कूलला गेलो तेव्हा गॅदरिंगमध्ये आम्हाला एक नाटक सादर करायला मिळालं आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि तिथून माझी नाट्यक्षेत्राकडे प्रवास सुरू झाला. तर नाट्य क्षेत्रात तर आपला असा प्रवास सुरू झाला. मग शिक्षणातही आपण म्हणजे शिक्षणाचंही आपण आपल्याला रुची असणार, तर शिक्षण आपलं कसं म्हणजे काय? हो, माझं शिक्षण अगदी प्राथमिक शिक्षण आमच्या गावातल्या शाळेत झालं. त्यानंतर हायस्कूलसाठी मी जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो. बरोबर आहे. आणि मग कॉलेजला मी मुंबईला आलो आणि मुंबईला मी BSc ही पदवी घेतली. त्यानंतर मी LLB ची पदवी घेतली न्यू लॉ कॉलेज आहे मुंबईला तिथे. आणि त्यानंतर कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी आहे नागपूरची, यांचे एक डिग्री कोर्स होतो BA इन योगशास्त्र. ती सोमय्या कॉलेज मुंबईला आहे, त्यांच्याद्वारे मला मिळाली आणि मी योगाचा पदवीधर झालो. सर हे झालं शिक्षणाच्या बाबतीत. तुम्ही असं कायद्याविषयक शिक्षण पण घेतलं आणि तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करता त्याच्याविषयी पण तुम्ही काही बऱ्याचशा डिग्री घेतल्या, तर त्याविषयी जरा मला सांगाल का? आमच्याकडे एक नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स एक्साईज अँड नार्कोटिक्स नावाची ट्रेनिंग अकॅडमी आहे. सेंट्रल एक्साईज कस्टम्स अँड नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी तिथे ट्रेनिंगला येतात. आणि त्या ट्रेनिंगला मी फॅकल्टी म्हणून माझी 5 वर्ष नेमणूक झाली होती. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हजारो कर्मचारी अगदी गोव्याचे सुद्धा तिथे ट्रेनिंगला यायचे आणि या सगळ्यांना मी ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि विशेष बाब म्हणजे मला मोठा मान सन्मान मिळाला या केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये. या फॅकल्टी असल्यामुळे जेव्हा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट येऊ घातला होता 2005 साली, तेव्हा सगळ्या उच्चपदस्थ कलेक्टर जे लोक जे आहेत त्या लोकांना कस्टम्स, सेंट्रल एक्साईज आणि नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे यांना राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट शिकवायचा होता. आणि कोणी फॅकल्टी मिळेना तेव्हा, कारण अजून कायदा आला नव्हता, येऊ घातला होता. मग माझी निवड झाली आणि मला फॅकल्टी म्हणून नेमले. त्यावेळेला मी क्लास 2 ऑफिसर होतो, क्लास 1 नव्हतो. आणि तरीसुद्धा जे उच्चपदस्थ कमिशनर लोक आहेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 5 राज्यातले 2005 साली जे कलेक्टर लोक इथे तैनात होते, या सगळ्यांना राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट शिकवण्याचं भाग्य मला मिळालं. केंद्र सरकारमध्ये नोकरी करून एवढी मोठी संधी मिळणं मी स्वतःला भाग्यवान समजतो. खरोखरच खूपच मोठी गोष्ट आहे. आणि ते सर्व अधिकारी म्हणजे सुपर क्लासचे अधिकारी ते सगळे असणार आणि त्यांना शिकवणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. तर याबरोबरच आपण आता अभिनय क्षेत्रामध्ये काही नाटक शिबिरं वगैरे काय केली की नाही? हो,
डिपार्टमेंटला आल्यानंतर हो. हां आमचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं हां एक क्रीडा केंद्र आहे. त्या अंतर्गत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात, कल्चरल ॲक्टिव्हिटीज, ड्रॅमॅटिक ॲक्टिव्हिटीज, आणि याच्यासाठी त्यांच्याकडे काही सेमिनार घेतले जातात, बरोबर, वर्कशॉप घेतले जातात. ऑल इंडिया लेव्हलला वेगवेगळ्या शहरांमध्ये हे वर्कशॉप होतात. कधी ड्रॅमॅटिक म्हणजे अभिनयाचे असतात, रायटिंगचे असतात की हो, कसं काय असतं? हो, कधी कधी ॲक्टिंगसाठी एक वर्कशॉप व्हायचं. ओके. हां, कधी कल्चरलसाठी व्हायचं, हो. कधी संगीतासाठी व्हायचं, कधी रायटिंगसाठी व्हायचं. पण जेव्हा जेव्हा ॲक्टिंगचे वर्कशॉप यायचे तेव्हा मी आवर्जून माझं सिलेक्शन व्हायचं आणि मी ते वर्कशॉप अटेंडला ऑल इंडिया लेवलमधनं सगळे लोक यायचे. सिलेक्शन असायचं. सिलेक्शन असायचं आणि मी तिथे जाऊन सहभागी व्हायचो. आणि मोठे मोठे दिग्दर्शक, आधी आठवण सांगतो तुम्हाला, मी हैदराबादला गेलो होतो मी वर्कशॉपसाठी. तेव्हा श्रीमालू चापलू म्हणून एक खूप मोठे नाट्यकर्मी आहेत आंध्रचे, आणि ते आम्हाला शिकवायला होते. आणि त्यांचा जो आशीर्वाद मला मिळाला त्याच्यामुळे मला खूपच आनंद झाला. आणि असे नाट्य दिग्दर्शक किंवा प्रशिक्षक प्रत्येकाला मिळावेत असं मला वाटतं. खूपच छान शो, आता ते नाही राहिले पण खूपच सुंदर आणि खूप मोठं नाव आहे त्यांचं. आणि अजून दुसरेही लोक होते, त्यांच्याकडनं आम्हाला प्रशिक्षण मिळालं. त्यानंतर जयपूरला वर्कशॉप अटेंड केला मी. त्यानंतर अहमदाबादला एक वर्कशॉप अटेंड केला आणि इथे आम्हाला सगळे धडे मिळाले ॲक्टिंगचे आणि ते पुढे घेऊन गेलो. मग बरेच नामचीन लोक इथे असतील या वर्कशॉपमध्ये. जयदेव अटंगडी सर वगैरे त्यांच्याबरोबर पण झालंय का तुमचं? नाही, जयदेव हटंगडींचं जे वर्कशॉप चालायचं तिथे मी नाही सहभागी झालो. ते प्रायव्हेट असायचं. मी डिपार्टमेंटच्या वर्कशॉपमध्ये गेलो. पण जयदेव हटंगडेंनी ज्यांना शिकवलं असे माझे दिग्दर्शक होते जयंत कलगुटकर. हां, खूपच गुणी कलावंत आणि त्यांना नाट्याची इतकी जाण होती. सगळे नवीन नवीन प्रयोग ते करायचे, नाट्यप्रयोगात नवीन नवीन कल्पना त्यांच्या असे राबवायचे ते. आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली मला खूप एकांकिकामध्ये 3 अंकी नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आपलं आता म्हणजे ह्या सर्व्हिसमध्ये आपण सेंट्रल एक्साईज किंवा सेंट्रल बोर्डच्या वगैरे काही म्हणजे त्या ऑफिसमध्ये वगैरे ज्या काही कॉम्पिटिशन वगैरे व्हायच्या किंवा ज्या ऑल ओव्हर इंडियाला काही हे व्हायचं नाट्यप्रयोग वगैरे, त्याच्यामध्ये पण तुम्ही बरीचशी कामं केली, तर त्याच्याविषयी थोडं सांगाल का? हो, सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड आहे. त्याच्या अंतर्गत सगळ्या झोनमधनं ऑल इंडियामध्ये जेवढे सेंट्रल एक्साईजचे ऑफिसेस आहेत, हां, त्यांच्यामध्ये एक स्पर्धा व्हायची. 3 अंकी नाट्य स्पर्धा व्हायची. फुल लेंथ, 3 अंकी नाही, काही 2 अंकी पण असायचे. 45 मिनिटाच्या. नाही, फुल लेंथ ड्रामा व्हायचे. फुल लेंथ. आणि ऑल इंडिया लेव्हलला प्रत्येक झोनमधनं एक टीम निवडली जायची. आणि वेस्टर्न झोनमधून जेव्हा सिलेक्शन व्हायचं, हां, त्या सिलेक्शनसाठी आम्ही जायचो. आणि प्रत्येक वेळेला वेस्टर्न झोनमध्ये प्रमुख भूमिकेसाठी माझी निवड व्हायची. अशी 5 नाटकं आम्ही केली. आणि त्यातलं एक मोठं नाटक म्हणजे ही श्रींची इच्छा. अरे बापरे. माधवराव पेशवे हे ऐतिहासिक नाटक आहे. कालेलकरांचं नाटक, मधुसूदन कालेलकर. आणि आज बघा कसं आहे, आज मुलाखत घेणारे सुद्धा मधुसूदन आहेत. हां, योगायोग आहे. आणि ते मला करायला, माधवरावांची भूमिका होती माझीकडे. आणि इतकं म्हणजे सुंदर ते नाटक बसवलं होतं. गोव्याचेच आमचे रमेश होनावर, अरे फार हे दिग्दर्शक नामचीन, अगदी मुंबईच्या साहित्य संघ मंदिराशी जोडले गेलेले. हां, त्यांनी आमचं हे नाटक बसवलं होतं. उत्तम दिग्दर्शक रमेश होनावरनं जर तुम्ही आता नाही येते, जर पाहिलं असतं ते इतकं उत्कृष्ट ते ॲक्टिंग करायचे ना. एखादी बाई कशी लाजते हे त्यांनी दाखवलं, दुसऱ्या बाईला तेवढं लाजणं जमायचं नाही. अरे वा, कमाल होते ते. आणि प्रत्येक नाटकाचं बारीक बारीक अंग त्यांना सगळं नाटक ते व्हिज्युअलाइज करायचं. कसं फ्रेम दिसेल, कसं कोण कुठे येईल, कोण कुठे उभं राहील, सगळ्या दृष्टीने त्यांचा विचार असायचा. अगदी अति उत्कृष्ट असं त्यांचं दिग्दर्शन असायचं. तर त्यांच्यामध्ये ते श्रींची इच्छा हे नाटक करायला मिळालं. आणि एक आणखीन आठवण सांगतो तुम्हाला मी. आमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही एक प्रयोग करायचो. तर मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये, सगळ्यात मोठं थिएटर आहे मुंबईतलं नाटकांचं, त्या 2500 कपॅसिटी त्या थिएटरची, 2 बाल्कनी असायच्या. तिथे आमचा प्रयोग झाला एप्रिल महिन्यामध्ये 1983ला. आणि त्यावेळेला त्या नाटकामध्ये असा एक भाग होता की
दुसऱ्या अंकाच्या शेवटास पडदा पडायच्या अगोदर हां माधवरावांची आई अच्छा गोपिकाबाई ह्या त्यांच्या भावाला म्हणजे मल्हारराव रास्तेंना यांनी शिक्षा सुनावलेली असते माधवराव पेशव्यांनी, त्यासाठी त्यांच्यावरती रागवतात आणि महाल सोडून जातात त्या. अच्छा आणि त्या जाताना बोलतात की मला तुझं तोंड पाहायचं नाहीये. बरोबर. आणि मग शेवटचा खूप सुंदर असा तो एक डायलॉग होता, मासाहेब आपण दिलेलं वचन खरं ठरावं, असं जर वाटत असेल तर कमीत कमी आयुष्य आम्हाला लाभावं, अरे एवढाच आशीर्वाद आम्हाला द्या. आणि हे इतक्या उत्कंठेनं यायचं त्यावेळेला. बरोबर आहे. ते सिच्युएशन अशी असायची ना, हॉलमधला प्रत्येक जणाच्या डोळ्यात पाणी असायचे अच्छा अच्छा त्या आईबद्दल ते प्रेम, आणि ते असं व्यक्त व्हायचं आणि पाणी असायचं. आणि पडदा पडतो, लोक बाहेर येतात. त्यावेळेला एप्रिल महिन्यामध्ये मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडत होता. एप्रिल महिन्यात एक योगायोग होता तो. अरे बापरे कसं घडलं माहित नाही. हां आपण सगळ्यांच्या स्मरणात आहे, ज्याने ज्याने तो प्रयोग पाहिला हो. त्या प्रत्येकाच्या हे स्मरणात आहे की इकडे ह्यांनी रडवलं आणि तिकडे बाहेर पाऊस इकडे पडत होता. अश्रुधारा व्हायला हो. आणि तिकडे पाऊस पडला. योगायोगच झाला योगायोग. तो मोठा. तर अशा प्रकारे तुमचं ते नाटकाचे आणि हिंदी एकांकिका वगैरे पण आपण भरपूर केलेल्या आहेत. एकांकिकेच्या अगोदर मी नाटकांचं सांगतो तुम्हाला. मी हो ही श्रींची इच्छा ऑल इंडियामध्ये दिल्लीला आम्ही सादर केलं. बरोबर आहे. दिल्लीला आत्ताच एशियाड होऊन गेलेलं हो, हो. आणि त्या एशियाडचे सगळे सुंदर फॅसिलिटीज तयार झालेल्या होत्या. हो. तालकटोरा म्हणून स्टेडियम हो, आहे, तालकटोरा. तिथे आमची राहायची सोय केली होती. बरोबर. आणि तिथे मोठं नाट्य मंदिर आहे, तिथे आमचे प्रयोग झाले होते. त्यानंतर हैदराबादला जवळ मुंबईतल्या ऑल इंडियातल्या बऱ्याचशा मेट्रोमध्ये मेजर सिटीमध्ये मला नाटकं सादर करायला मिळाली. जयपूर, अहमदाबाद, वडोदरा, चेन्नई, त्यानंतर बँगलोर, कलकत्ता, ह्या सगळ्या ठिकाणी आमची ऑल इंडियाची नाटकं सादर झाली. पण त्यानंतर काय झालं, हे 3 नाटकं चालायची, कुठेतरी ते थोडंसं मागे पडलं आणि मग बंद केले ती. त्यांनी सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस स्पोर्ट्स बोर्डची ही स्पर्धा बंद केली आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटला केंद्र सरकारच्या वेगवेगळे विभाग आहेत, त्या विभागांना त्यांनी हे काम दिलं. आणि मग आमचं सेंट्रल रेव्हेन्यू स्पोर्ट्स बोर्ड, आमचं डिपार्टमेंट जे आहे ते सेंट्रल रेव्हेन्यू बोर्डामध्ये येतं. त्याच्या अंतर्गत कस्टम्स, सेंट्रल एक्साईज, नार्कोटिक्स, इन्कम टॅक्स वगैरे सारखी डिपार्टमेंट येतात. या सगळ्यांची मिळून स्पर्धा सुरू केली आणि ती स्पर्धा असायची एक अंकी नाटकांची, त्यानंतर डान्स, त्यानंतर संगीत, असे वेगवेगळे विभाग होते. आणि त्यामध्ये मला सहभागी झालं. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे माहित नाही, मला माझी निवड प्रमुख भूमिकेसाठीच व्हायची. आधी काय व्हायचं, तिथे आधी डायरेक्टर निवडला जायचा, डायरेक्टरचं सिलेक्शन व्हायचं, एक कमिटी बसायची आणि मग डायरेक्टर सांगायचं की मला हे बसवायचंय आणि मग त्याचं सिलेक्शन व्हायचं आणि मग तो डायरेक्टर आणि ही कमिटी मिळून कलाकार निवडायचे. त्या प्रत्येक वेळेला मला प्रमुख भूमिकेसाठी निवडलं गेलं. ही खरं तर मला नशिबाचीच गोष्ट फार वाटते. मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुमच्यामधल्या कलावंत त्यांना बरोबर त्यांनी पारखला आणि त्यांनी तुम्हाला तिथे सिलेक्शन केलं तुमचं. बरं, आता एकांकिकेविषयी तुम्ही सांगत होता ते. हो, पहिली एकांकिका आम्ही सादर केली कॅम्प नावाची. कॅम्प शाळा कॉलेजेसमध्ये कॅम्प घेऊन जातात. गरिबाची मुलं पण तिथे जातात. आणि त्या कॅम्पमध्ये एकदा काय होतं, एका कॅम्पला गेलेले असते एक कॉलेजची मुलं आणि एक मुलगाचा बुडून मृत्यू होतो नदीमध्ये. आणि मग त्या आईवडिलांचे शोक, त्यांना झालेला त्रास हा सगळ्या त्या नाटकामध्ये दाखवला होता. आणि ती भूमिका असं मी ह्याला मागे जाऊन असं दाखवायचं असायचं मला की तो कसं ते झालं, अपघात कसा झाला आणि त्यानंतर आईवडिलांची काय परिस्थिती झाली. आणि त्याच्यावरती भाष्य होतं की बाबांनो, असे फुकटचे कॅम्प घेऊ नका, विकतचे असतील तर गरिबाची मुलं नाही जाणार, मग ते असे कधी अपघात होणार नाहीत, असा त्यांना संदेश होता. ते नाटक आमचं झोनल लेवलला पहिलं आलं, ऑल इंडिया लेवलला पहिलं आलं. त्यानंतर एक नाटक आम्ही बसवलं होतं, बरोबर, आणखीन एक नारायण निकम, ते 3 अंकी नाटक होतं. पण एकांकिका बोलायचं तर यानंतर चित्रकथी नावाची एक एकांकिका बसवली आणि दिग्दर्शक होते इथले कणकवली महाराष्ट्रातले ते दिग्दर्शक, मी म्हटलं जयंत कलगुटकर, जे अमोल पालेकरांबरोबर त्यांचं शिक्षण झालं होतं नाट्य क्षेत्रातलं. आणि त्यावेळेला हा जयंत कलगुटकर उजवा आहे असं सगळे
लोक बोलायचे. इतकं सुंदर अभिनय ते करायचे. पुरुष नाटकात सुद्धा त्यांनी अभिनय केला हो हो, असं मला वाटतं. किती व्यावसायिक नाटकांमध्ये केलेलं आहे. हमीदाबाईची कोटी त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. बरोबर आहे. आणि ते दिग्दर्शक त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रकथी नावाचं एक आम्ही एकांकिका केली. या चित्रकथीमध्ये काय होतं, कठपुतळे जे असतात ना, हां पपेट्स म्हणतो आपण त्याला, त्या पपेट्स कसं हालचाली करतात, अगदी असं असा हात जातो वगैरे, असं करून ते सगळी पात्र पपेट्स आहेत असं दाखवलं होतं. आणि त्यात माझ्या कॅरेक्टरचं नाव होतं एक्या. आणि ते एक्या कॅरेक्टर एवढं मला सगळ्यांच्या लोकांच्या मनावरती बसलं होतं ना, गारुड घातलं होतं त्या एकांकिकेचं. आणि वेगळी कल्पना होती ती. चित्रकथेची कन्सेप्टच जी जरा आहे ती पपेट सारखी आहे आणि डायलॉग मग मागून येतात आणि त्याच्यामध्ये एक वेगळीच अशी मजा आहे. ते एकदम जयंत करगुटकर दिग्दर्शन होते त्याचे. आणि ते नाटक म्हणजे मी सुद्धा पाहिलेलं आहे आणि खरोखरच ते उत्कृष्ट नाटक होतं. आणि त्याच्यात तुमची महत्वाची भूमिका म्हणजे फार मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर ते आठवण सांगतो तुम्हाला मी, कलकत्त्याला फायनल झाली होती आमची ऑल इंडियाची. त्याच्यात तो असं कर्टन वगैरे फिरवून ते करायचं. इट इज सो डिफिकल्ट. मला वाटतं कदाचित मी सुद्धा एका दोन ह्याच्यामध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये चित्रकथीमध्ये. तर ते सो डिफिकल्ट, तो पडदा फिरवणंच एवढं कठीण होतं आणि त्याच्याबरोबर ते पपेटची ऍक्शन करायचे आणि डायलॉग्स करायचे. अगदी तर ते इतकं लोकांना भावलं होतं ते नाटक की नवीन काहीतरी होतं ते. आणि त्याच्यामुळे ते इतकं उचलून धरलं लोकांनी. आठवण सांगतो तुम्हाला मी, 3 वर्षानंतर मी पुन्हा कलकत्त्याला दुसऱ्या नाटकाच्या निमित्तानं ऑल इंडिया कॉम्पिटिशनसाठी गेलो होतो. एक चेन्नईचा मुलगा आम्हाला लांबून हाक मारतो, ए क्या, म्हणजे कॅरेक्टर त्यांच्या मनावरती किती बसलं होतं बघा. माझी काय ओळख नाही काय नाही, फक्त त्यांनी कॅरेक्टर मला बघितलं होतं एकाला. आणि त्यानंतर कोण करते काम ते भेटला होता मला तो. आणि तेवढं लँग्वेज पण त्यांना माहिती नव्हती तरी सुद्धा. नाही, नाटकामध्ये लँग्वेज इज नो बॅरियर. हो, ऍक्टिंग इज हा, तुम्हाला ते सगळं पोचत असतं, त्या अभिनयातनं सगळं पोचत असतं. आणि त्यांना ते इतकं भावलं होतं की त्याने लक्षात ठेवलं. आणि मला खरोखर ते इतकं आवडलं की लोक अशी लक्षात ठेवू शकतात आपल्याला नाटकाच्या ह्यानं. ह्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट ऍक्टर मिळालेलं आहे. बेस्ट ऍक्टर ऑल इंडियाला मिळालं मला. ऑल इंडियाला मला 6 वेळेला बेस्ट ऍक्टर आणि एकदा नाट्य दिग्दर्शक म्हणून ऑल इंडियाचं बेस्ट नाट्य दिग्दर्शक म्हणून प्राइज मिळालेलं आहे. ते कोणत्या नाटकासाठी आहे? मर्कट-आख्यान. ओके. हां, खूप वेगळं नाटक होतं ते आणि त्याच्यासाठी मिळालं होतं मला. फारच उत्कृष्ट. मग तुमचं ते ह्याच्याकडनं वगैरे कोणी ऍक्टर्स वगैरे असे नामचीन ऍक्टर्स त्यांच्याकडनं काही फॅलिसिटेशन? ती एक आठवण सांगायची राहिली. मुंबईला प्रयोग चालला होता झोनलचा, वेस्ट झोनची मुंबईला स्पर्धा होती. हां, सगळीकडनं टीम आल्या होत्या. बरोबर आहे. आणि आमचं नाटक होतं त्यावेळेला वो 5 दिन हिंदीमध्ये. ओके. आणि दिग्दर्शक होते, लेखक आणि दिग्दर्शक आमच्याच डिपार्टमेंटचे हरीश थपलियाल. इतका गुणी कलावंत तो. लेखक जर तुम्ही बघाल ना, खरं तर मला अजूनही प्रश्न पडतो की हा हरीश थपलियालला अजूनही साहित्य अकादमीचा अवॉर्ड का नाही मिळालं. इतका उत्कृष्ट दिग्दर्शक लेखक आहे तो. आणि पुस्तकही लिहिले आहेत त्यांनी. हो, पुस्तकं लिहिली आहेत, ती प्रसिद्ध झाली आहेत. बघितलेलं आहे मी, त्याचं पाहिलेलं. आणि नाटकाची त्यांना इतकी जाण आहे ना, खूपच छान. आणि त्यांनी दिग्दर्शित केलेलं ते वो 5 दिन. आणि त्याला बेस्ट ऍक्टरचं प्राइज मला मिळालं. आणि त्यावेळेला फोटोग्राफर जे होते टाइम्स ऑफ इंडियाचे, त्यांनी फोटो काढला, बरेच फोटो काढले होते. आणि दुसऱ्या दिवशी मुंबईच्या एडिशनमध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या 4थ्या पानावरती मोठा असा फोटो छापला गेला. आणि ह्या नाटकाची त्यांनी माहिती दिली की अमुक अमुक व्यक्तींना इथे बक्षीस मिळालेलं आहे म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा छापून आलं, नाटक झालं आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पेपरला छापून आलं. माझे कमिशनर होते, त्या कमिशनर ते टाइम्स ऑफ इंडिया वाचलं आणि पहिला मला घरी फोन केला, म्हणाले अभिनंदन तुझं, अमिताभ बच्चननी तुला बक्षीस दिलेलं आहे. आणि खूप मोठी गोष्ट. एवढा मोठा कलावंत आणि त्यांनी अप्रिशिएशन देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. आणि ऑफिसला पोहोचलो मी, तर सरांनी काय केलेलं, आमच्या कमिशनरनी संपूर्ण कमिशनरेटला सगळ्या लोकांना ज्या बिल्डिंगमध्ये बसत होते त्या बिल्डिंगमधल्या सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांच्यासमोर मला फेलिसिटेट केलं, माझा सत्कार केला. त्या सत्काराला उत्तर देताना मी सांगितलं, सर हा सत्कार का झालाय माहिती आहे का, तुमचं माझ्यावरतीचं प्रेम एक गोष्ट, दुसरी गोष्ट
हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेला माझा फोटो नक्कीच. त्याचा सत्कार आहे म्हटला. बरोबर छापून आलेला फोटो. हो, याच्यापूर्वी अनेकदा मला मिळालेले आहेत बेस्ट ॲक्टरचे प्राइसेस, पण कधीही सत्कार नाही झाला. पण या वेळेला होत आहे कारण तुमचं प्रेम आणि तो फोटो या दोन गोष्टी आहेत म्हटलं. बरोबर. अशा प्रकारे तुमची म्हणजे मोठमोठ्या कलावंत आणि चिरंजीवींकडनं पण तुम्हाला एखादा अवॉर्ड मिळाला होता. चेन्नईला स्पर्धा होती, त्यावेळेला आमच्या नाटकाला बेस्ट ड्रामा आणि मला बेस्ट ॲक्टरचं बक्षीस मिळालं. जेव्हा बक्षीस अनाऊन्स झालं त्यावेळेला त्या स्पर्धेसाठी चिरंजीवी हजर होते. बरोबर आहे. आणि त्या चिरंजीवींनी माझं नाव पुकारल्यावरती मी स्टेजवर गेलो, त्यांनी मला येऊन कडकडून मिठी मारली. ते म्हणले मी नाटक पाहिलंय तुझं, मला खूप आवडलं म्हणाले. आणि त्यांनी बक्षीस त्यांच्या हातातनं बक्षीस दिलेलं आहे. बरोबर. खूप मोठी आठवण आहे ती. एकदा तर कलकत्त्याला अजून मोठे मोठे कलकत्त्याचे दिग्दर्शक ते होते. त्यानंतर सगळी ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय होतं, या सेंट्रल रेव्हेन्यू स्पोर्ट्स बोर्डमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असतं आणि त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची या कलाक्षेत्रामध्ये खूप मोठी ओळख असते. बरोबर. सगळ्या जेवढे सेलिब्रिटी आहेत सगळे इन्कम टॅक्सवाल्यांना घाबरून असतात. त्याच्यामुळे कधीही कार्यक्रम आमचा असला की त्या लोकांनाच बोलवलं जायचं आणि इन्कम टॅक्सनी बोलवलंय म्हटलं ते आवर्जून हजर राहायचे. आणि आम्हाला मोठा उत्साह व्हायचा आम्हाला की चला एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीकडनं आम्हाला बक्षीस मिळालेलं आहे. बरोबर. तर सर मला हे सांगा की हे झालं आपलं तुमच्या डिपार्टमेंटचे किंवा कॉम्पिटिशनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळाले बक्षीस वगैरे. तर मी असं ऐकलं की ह्याबरोबर तुम्ही आकाशवाणी, दूरदर्शन या क्षेत्रात सुद्धा तुम्ही म्हणजे सिरियल्स वगैरे अशा केलेल्या आहेत. तर त्याविषयी थोडं तुम्ही माहिती द्याल का? हो, तिथे जाण्यापूर्वी थोडासा मागे येतो मी. हे जेव्हा एकांकिका स्पर्धा चालल्या होत्या त्याच्यामध्ये आम्हाला एक दिग्दर्शक लाभले, रामकृष्ण पार्टे म्हणून. रामकृष्ण पार्टे, गुणी कलावंत, नाटकाची उत्तम जाण असलेला. त्यांच्या दिग्दर्शनाखाली आम्ही बरीच नाटकं केली, एकांकिका केल्या आणि आम्हाला बक्षिसं मिळाली होती. बरोबर. आणि आता तुम्ही म्हटलात त्याच्याप्रमाणे आकाशवाणीवरती, तर आकाशवाणीवरती मी मुलाखती घेतल्यात, टेलिव्हिजनला मुलाखती घेतल्यात. मुंबई दूरदर्शनमध्ये जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर झाले डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, तर यांची मुलाखत घेण्यासाठी मला पाचारण करण्यात आलं. जवळजवळ 1.5 तास त्यांची मुलाखत चालली होती. त्यांनी केलेली मेहनत हे सगळे ऐकून आम्ही सगळे अवाक झालो होतो. भालचंद्र मुणगेकर फार मोठी व्यक्ती आहे, खूप मोठी आणि खूप मोठा अभ्यासू माणूस तो. आणि त्यांची मुलाखत मला घ्यायला मिळाली. मी मला स्वतःला भाग्यवान समजतो. आणि ती संधी मला दिली होती मुंबई दूरदर्शनचे निर्माते मोहनदास मुंगळे यांच्यामुळे मला ती संधी मिळाली होती. त्यांचा तुमच्या ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. हो, नक्कीच. त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला. अगदी बरोबर. त्यानंतर एक महानुभाव पंथ आहे, बरोबर, चक्रधर स्वामी जे आहेत, त्यांचा फॉलोअर्स त्यांचे आहेत. त्यांचे एक मोठे कार्यकर्ते आहेत सीताराम कुडव, आणि ते उद्योजक पण आहेत. त्यांची मुलाखत घेण्यासाठी मला बोलवलं होतं आणि ते सुद्धा यांनी मोहनदास मुंगळेंनी. ओके. त्यानंतर एक आदर्श शिक्षक ज्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं आदर्श शिक्षकाचं, मोना पाटील सर, त्यांची मुलाखत घेण्यासाठी मला संधी दिली होती. ती सुद्धा मोहनदास मुंगळे यांनीच. बरोबर. आकाशवाणीला पण तुम्ही कंपेअरिंगची बरीच कामं केली आहेत आणि दूरदर्शनला हे सर्व मुलाखती वगैरे घेणं, बरोबर, हे सगळं कामं केलेली आहेत. तर दूरदर्शन सांगतो मला एक मागोवा नावाचा कार्यक्रम यायचा, वृत्त निवेदनाचा. मग तिथे माझा फक्त आवाज असायचा आणि तिकडे समोर न्यूज चालायच्या. बरेच एपिसोड झाले. हो, खूप एपिसोड झाले. आणि आठवण सांगतो तुम्हाला मी, माझे भाची कंपनी गोव्याला आले होते, एका हॉटेलमध्ये राहिले आणि त्यांनी टीव्ही ऑन केला, समोर माझा आवाज ऐकला त्यांनी. त्या लोकांना इतका आनंद झाला की आमचा मामा कुठे पोहोचला बघा. तर ते वृत्तनिवेदनाचे खूप काम दिले, ते सुद्धा मोहनदास यांनीच दिले मला. त्यानंतर एक सिरियल विषयी तुम्ही बोलत, सिरियल सांगतो, कथा नावाची एक सिरियल निघाली होती. 13 एपिसोड होते. गजानन चव्हाण त्याचे दिग्दर्शक होते. त्यांनी मला संधी दिली आणि त्याच्यामध्ये मराठीतले बरेच कलाकार, अगदी एक राजन पाटील, अजून त्या एक नामचीन कलाकार होते, ते होते. त्यांच्यावर मला काम करायला संधी मिळाली. त्यानंतर एक टेलिफिल्म काढली होती गजानन चव्हाण यांनी, बरोबर. आणि त्या टेलिफिल्म मध्ये मला म्हणजे
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावरती ती टेलिफिल्म होती आणि महात्मा गांधीचे भूमिकेसाठी माझी निवड झाली होती आणि ते शूटिंग झालं होतं. दिवसभर आम्ही ते महात्मा गांधीच्या मेकअपमध्ये बसलेलं असायचं. खूपच म्हणजे काहीतरी वेगळं वाटलं. एक असं अगदी महात्मा गांधी काय होते हे कुठेतरी आतून वाटायला लागलं, नुसती एक भूमिका करून. हां, त्यानंतर कथा झाली, हे झालं आणि दूरदर्शनलाच आजचे पाहुणेमध्ये माझी एक मुलाखत घेतली गेली. 10वी-12वी नंतर काय करिअरच्या वाटा, मुंबई दूरदर्शनला सह्याद्री वाहिनीवरती 10वी-12वीचे रिझल्ट आले होते आणि एका निर्मात्याने मला फोन केला. तर आणि त्यांना माहिती आहे की मी ह्याच्यावरती बोलतो, मला बोलवलं आणि तिथे संधी मिळाली. खूप खेड्यापाड्यातनं मला फोन आले त्याच्यावरती विचारायला. आम्ही फोन नंबर पण दिला होता. बरोबर आहे. त्यानंतर आकाशवाणीवरती जेव्हा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट येऊ घातला होता, लोकांना माहीत नव्हतं काय राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, त्यावेळेला आकाशवाणीने जागरूकता दाखवली आणि माझी मुलाखत आकाशवाणीने प्रसिद्ध साजरी केली होती राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट वरती. शिवाय पुन्हा एकदा करिअरवरती 10वी-12वी नंतर काय याची सुद्धा माझी मुलाखत प्रसिद्ध केली यांनी अस्मिता वाहिनीने आकाशवाणीला. बरोबर. सर, आता हे सांगा की तुम्ही समजा जर आजकालचे हे तरुण होतकरू जे कलावंत वगैरे आहेत यांना जर समजा नाट्य क्षेत्रामध्ये, आता तुम्ही एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये काम केलं, एवढ्या सगळ्या क्षेत्रात काम केलं, तर आजकालचं जे हे गोव्यातले म्हणा किंवा सिंधुदुर्गातले जे होतकरू तरुण आहेत त्यांना समजा नाट्य क्षेत्रात किंवा ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर त्यांना तुम्ही असं महत्त्वाचा असं काय सल्ला द्याल म्हणजे त्यांना? आता बघा, थोडंसं जरा मागे जातो मी, एक आठवण सांगायची राहून गेली. ओके. मी महाराष्ट्र फिरत असतो. महाराष्ट्र फिरताना मला कोणी फिरवलं तर आमचे सद्गुरू वामनराव पै गोव्याचेच, त्यांनी त्यांचे वेगवेगळे केंद्र आहेत, त्या केंद्रांमध्ये मी गेलो. त्यानंतर गुरुमाऊली दिंडोरी प्रणित एक स्वामी समर्थ पंथ आहे, वेगवेगळ्या 18 विषयांवरती ते कार्य करत असतात. त्यातलं एक कार्य त्यांनी निवडले ते म्हणजे मुलांना करिअर मार्गदर्शन, आणि ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या त्यांच्या युवांना प्रशिक्षण देण्याचं काम त्यांनी मला दिलं. हां, आणि मला महाराष्ट्र फिरवलं. महाराष्ट्रात पूर्ण नाही पण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यातले तरुण मला भेटलेले आहेत, त्यांना मी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हे करताना माझ्या लक्षात आलं की अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मुलांना काय सांगाल यासाठी वरती सांगतो तुम्हाला मी. मुलांना, तुम्हाला जर नाट्य क्षेत्रामध्ये यायचं असेल तर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अभ्यास म्हणजे फक्त अकॅडमिक्सचा नाही, नाट्य क्षेत्राचा अभ्यास तुम्हाला करायला पाहिजे. आणि हे कुठून चांगलं बघा, तुम्ही जेवढे सेलिब्रिटी आहेत तुमच्या माहितीत, सगळे सेलिब्रिटी, सगळे नाही म्हणता येणार पण बहुतेक सेलिब्रिटी हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी असतात. तिकडे इतकं उच्च दर्जाचं प्रशिक्षण मिळतं नाट्य क्षेत्रातलं. 3 वर्षांचा कोर्स असतो. तो जर तुम्ही कोर्स केलात तर अति उत्कृष्ट असे कलाकार तुम्ही होऊ शकाल. बरं, नुसतं ॲक्टिंगच नाही, तिथे नाटकाची सगळी अंग शिकवली जातात. तुम्हाला जिथे इंटरेस्ट असेल त्या भागासाठी तुम्ही जाऊ शकता आणि एक उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक होऊ शकता, ॲक्टिंगसाठी कलाकार होऊ शकता, किंवा तुम्ही स्टेजसाठी वगैरे काम करू शकता, संगीतामध्ये काम करू शकता. सगळ्या क्षेत्रातलं तुम्हाला तिथे माहिती देतात. सर, आता आपण इकडे गोवा दूरदर्शनमध्ये आलात आणि ही सगळी एवढी महत्त्वाची माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल मी गोवा दूरदर्शनतर्फे आपले खूप खूप आभार मानतो आणि हा आजचा मुलाखतीचा प्रोग्राम इथेच संपवतो. पुन्हा भेटूया सर. नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा गोवा दूरदर्शनचे सगळे कर्मचारी, सगळे अधिकारी यांना माझा नमस्कार आणि सगळ्या गोवेकरांना पुन्हा एकदा माझा नमस्कार.